Welcome students to Phoenix Engineering Academy. Today we are starting our next problem which is based on nodal analysis. आपण आपली बॅच सुरू केलेली आहे नेटवर्क थ्योरीची ऑफ अमरावती युनिव्हर्सिटी इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच 4th सेमिस्टर सब्जेक्ट दॅट इज नेटवर्क थ्योरी. याची आपण बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये आपण डेली 1 लेक्चर अपलोड करत आहोत. दिस इज द ऑफलाईन बॅच. ऑफलाईन इन द सेन्स दिस इज द रेकॉर्डेड बॅच. रेकॉर्डेड म्हणजे मी दिवसभरमध्ये आपलं एक लेक्चर रेकॉर्ड होणार आहे आणि ते लेक्चर अपलोड होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हाही कॉलेजमधून असाल तेव्हा तुम्हाला संध्याकाळी ते लेक्चर पाहायचं आहे. सो अशा प्रकारे आपण आपली ही कंप्लीट बॅच ठेवलेली आहे. कारण की आपल्या बॅचमध्ये डिफरंट सिटीजमधून स्टुडंट्स जे आहेत ते जॉईन झालेले आहेत. फ्रॉम काही स्टुडंट्स आहेत शेगाववरून, काही आहेत अमरावतीवरून. त्याच्यामुळे आपण ही बॅच अशा फॉर्मॅटमध्ये आपण ठेवलेली आहे. पण या बॅचमध्ये काही प्रॉब्लेम्स तुम्हाला असला, काही कोणत्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डिफिकल्टी असली, तुम्ही मला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर विचारू शकता. दॅट इज 95. एखादा प्रॉब्लेम आपल्याला समजत नाही, एखादं कन्सेप्ट आपल्याला समजत नाही, अशा केसमध्ये तुम्हाला मला कॉल करून किंवा मेसेजवर तुम्हाला मला विचारायचं आहे. 9518543156. दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर. इफ यू वॉन्ट टू जॉईन द बॅच यू कॅन मेसेज मी ऑन दिस नंबर ऑर डायरेक्टली यू कॅन कॉल मी. आपण अशा प्रकारे नेटवर्क थ्योरी सब्जेक्टची ब्रांच बॅच जी आहे आपली ते आपण सुरू केलेली आहे. सिमिलर मॅनरमध्ये आपण सिग्नल सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच अमरावती युनिव्हर्सिटी इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच 4th सेमिस्टर सब्जेक्टची बॅचसुद्धा आपण सुरू करणार आहोत लवकरच. सुरू आपण केलेली आहे. सिग्नल सिस्टीमची बॅचसुद्धा तुमची सुरू झालेलीच आहे. त्याच्यामध्ये लेक्चर डेली 1 लेक्चर अपलोड होणार आहे. तुमच्या कॉलेजची युनिट टेस्टच्या आधी तुमचे जो सिलेबस असतो तुम्हाला दॅट इज युनिट नंबर 1 युनिट नंबर 2 हा तुम्हाला तुमचा कंप्लीट करून दिला जाईल. सो बघा आता आपली बॅच सुरू आहे. आपल्या बॅचमधलं आपलं हे तुम्हाला डेमो लेक्चर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे की आपण आपली टेक्निक कशी राहणार आहे. तसं आपल्या ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला डेमो लेक्चर मी प्रोव्हाइड केलेले आहेत ऑलरेडी. सो बघा आता ऑप्टेन दिस प्रॉब्लेम इज आस्क इन अमरावती युनिव्हर्सिटी समर 2023 विंटर 15 अँड विंटर 2016 3 वेळा हा प्रॉब्लेम याच्या आधी अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये विचारला गेलेला आहे. सो इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम बिकॉज हे लेटेस्टमध्ये रिपीट झालेला प्रॉब्लेम आहे. सो ऑप्टेन द व्हॅल्यू ऑफ आय युझिंग नोडल ॲनालिसिस. कंप्लीट नेटवर्क आधी आपण ॲनालाइज केलं. आपल्याकडे प्रेझेंट आहेत रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर प्रेझेंट असलं की मॅक्झिमम स्टुडंट्स काय होतात, त्यांना वाटतं की प्रॉब्लेम डिफिकल्ट आहे. पण आधी इंडक्टर आणि कॅपॅसिटरचं बघायचं. युनिट किती आहे, ओहम. बस जास्त आपल्याला डोकं लावायची आवश्यकता नाही आहे. आपल्याकडे ओहममध्ये गिवन आहे. आपल्याला सिम्पली त्याला कन्सिडर करायचं आहे रजिस्टर. सो आधी ॲनालाइज केला आपण. नंबर ऑफ नोड्स किती आहेत, नंबर 1 नंबर 2 1 and 2. फर्स्ट वी हॅव टू मार्क दी नोड्स. नोड नंबर 1 that is VA, that is A and B. Let VA and VB, let VA and VB be the node voltages. Now we have to apply nodal analysis at node A and node B. Next, apply nodal analysis at node A. प्रत्येक जेही नोडवर आपल्याला नोडल ॲनालिसिस अप्लाय करायचं आहे तर आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे, त्या नोडपासून सर्व करंट जे आहेत ते आउट होऊन राहिले. आउटगोईंग करंट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. इनकमिंग करंट सोर्स जर का असला तोच आपल्याला कन्सिडर करायचा. बाकी सर्व आपल्या करंट जे आहेत ते आपल्याला दाखवायचे आहेत आउटगोईंग. सो VA या साईडला बॅटरी आहे आपली. VA -50 अपॉन 5. VA -50 अपॉन 5 -50 का बरं घेतला आपण, कारण की हा जो 50 आहे या 50 बॅटरीचा टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनल या नोडच्या साईडला आहे. देअरफॉर वी हॅव टू टेक पॉझिटिव्ह +50. आपण याला पॉझिटिव्ह +50 का घेतलेला आहे, +50 आपण या बॅटरीचं पोटेन्शियल आपण कन्सिडर केलेलं आहे +50 अकॉर्डिंग टू दिस नोड बिकॉज द पॉझिटिव्ह टर्मिनल इज कमिंग टुवर्ड्स दिस नोड. देअरफॉर वी हॅव टू टेक +50. So VA, this minus sign indicates that the voltage drop at this node, at this
resistor. Minus sign indicates the drop across this resistor. VA minus 50 upon 5. जो करंट फ्लो होऊन राहिला या रेजिस्टरमधून त्याला आपण दाखवलेला आहे. नोडल ॲनालिसिसचं नोडल इक्वेशन लिहित असताना आपल्याला जो नोड आहे त्या नोडचा आपल्याला कन्सिडर करायचा आहे व्होल्टेज मॅक्झिमम व्होल्टेज आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो हे तुम्हाला मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. VA minus 50 upon 5 plus VA, this is the ground node, VA minus 0 divided by ground nodeचं पोटेन्शियल असतं 0. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपलं हे कव्हर झालेलं आहे. VA minus 0 upon J2 plus VA minus VB upon 4 equal to 0. आता बघा सिंपली VA by 5 minus 50 by 5 it becomes 10 plus VA by J2 plus VA by 4 minus VB by 4 equal to 0. Therefore VA take common, therefore in bracket 1 by 5 plus 1 by 4, 1 by 5 plus 1 by 4 will be 1 by 5 plus 1 by 4 plus J2 VA minus VB by 4 equal to 10. This is our equation number 1. Now similarly we have to apply nodal analysis at node 2, that is at node B. Apply nodal analysis at node B. Therefore VB minus VA divided by 4 plus VB minus 0 divided by VB minus 0 ground node, that is ground node voltage 0, therefore VB minus 0 upon minus J2 plus VB minus J50 upon 2 equal to 0. Therefore VB by 4 VA by 4 plus VB by minus J2 plus VB by 2 minus J50 by 2, it becomes 25 equal to 0. Therefore minus VA by 4 plus VB common 1 by 4 plus 1 by 2 plus 1 by minus J2 VB equal to J50 J25. Equation number 2. 1 by 4 1 by 2. Now आता हे equation 1 and equation 2. Equation 1 and equation 2 we have to write down both the equation in the matrix format. Therefore J25 1 by 5 plus 1 by 4 plus 1 by J2 minus 1 by 4 minus 1 by 4 1 by 4 plus 1 by 2 plus minus 1 by minus J2
मायनस J2. जे इक्वेशन होतं आपलं इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 हे आपण दिलेले आहेत मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये. व्हिडिओ पॉज करा, इथपर्यंत लिहून घ्या. याच्यानंतर आपण पुढे आता सॉल्व्ह करणार आहोत टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ VA अँड VB. व्हिडिओ पॉज करा आणि इथपर्यंत लिहून घ्या आधी. नाव इथून पुढे आपल्याला यूज करायचा आहे क्रॅमर्स रूल. फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल. फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल. दॅट इज 0.45 मायनस 0.5J मायनस 0.25 मायनस 0.25 0.75 प्लस 0.5J. याचा घ्यायचा आपल्याला डिटर्मिनंट. याचा घ्यायचा आपल्याला डिटर्मिनंट. हे जे व्हॅल्यू लिहिलेली आहे मी, हे जे इक्वेशन लिहिलेलं आहे मी, हेच इक्वेशन हाच मॅट्रिक्स फॉर्मॅट आहे हा. फक्त इथं आपण ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण सॉल्व्ह केलेली आहे बाय युझिंग कॅल्सी. डेलची व्हॅल्यू आलेली आहे आपली. तुम्ही हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घ्यायचा. डिटर्मिनंट सॉल्व्ह आता इथं करत नाही मी, डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. इट इज 0.52 मायनस 0.15J मायनस 0.15J. झाली आपली डेलची व्हॅल्यू. डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना बेसिकली तुम्हाला दिस टू दिस अँड दिस टर्म टू दिस टर्म मल्टिप्लाय करायचं आहे. मधात साईन येणार आहे मायनसची साईन. बेसिक आहे, फर्स्ट डेमध्ये आपण केलेलं आहे. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्ही हे सॉल्व्ह केलेलं असेल. Next we have to find the value of a VA. Before that we have to find the value of del VA. Del VA is equal to VA ची व्हॅल्यू जिथं आहे तिथं आपल्याला व्हॅल्यू स्किप करायची आहे बाय युझिंग 10 and J25. Therefore both the terms are get exchanged with this term 10 and J25. Therefore 10 J25 minus 0.25 as it is, 0.75 plus 0.5J as it is. Del VA becomes 7.5 plus 11.25J. 11.25J. मल्टिप्लिकेशन आहे, सिम्पली मल्टिप्लिकेशन आहे, ॲडिशन आहे. बाकी काही डिफिकल्टी नाही आहे डेल डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना. नाव वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ VA. तेव्हा VA इज इक्वल टू डेल VA डिवायडेड बाय डेल VA 7.5 प्लस 11.25J डिवायडेड बाय डेल 0.52. कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. जेच्या ठिकाणी आपल्याला पुट करायचं आहे आयची व्हॅल्यू, दॅट इज कॉम्प्लेक्स 0.15J. त्याच्यानंतर तुमचं ॲन्सर जे आहे ते येऊन जाईल. आणि आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे फक्त आयची. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ आय वी जस्ट नीड अ VA. वी डोंट हॅव टू फाइंड द VB. आता फक्त VS काढायचं आहे, कारण की आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे फक्त आयची. Therefore VA becomes 7.55 plus 23.81 J 81 व्होल्ट. हे झाली आपली VA ची व्हॅल्यू. आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे आयची. Therefore I is equal to VA divided by J2 ohm.
Therefore V ची व्हॅल्यू आहे 7.55 plus 23.81J divided by J2. Its value becomes I becomes 11.906 minus 3.776 J एम्पियर. युनिट लिहिणं आवश्यक आहे एम्पियर. आणि कधीही ॲन्सर लिहित असताना कार्टेशियन फॉर्ममध्ये ॲन्सर लिहायचं नाही, नेहमी ॲन्सर लिहायचं पोलर फॉर्ममध्ये. देअरफॉर आय इज इक्वल टू कॅल्सीमध्ये कार्टेशियन टू पोलर फॉर्म चेंज करून घ्यायचा. 12.49 अँगल मायनस 17.59 एम्पियर. युनिट लिहिणं आवश्यक आहे. कधीही ॲन्सर लिहित असताना कार्टेशियन फॉर्ममध्ये न लिहिता पोलर फॉर्ममध्ये लिहायचं. दिस इज द फायनल ॲन्सर. आपल्याला व्हॅल्यू विचारली होती फक्त आयची. दॅट्स वाय वी कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ व्ही ए ओनली. व्ही बीची व्हॅल्यू काढायची आवश्यकता नाही आहे. वी हॅव टू कन्सिडर दिस J2 अँड दिस इंडक्टर अँड दिस रेजिस्टर दिस इंडक्टर अँड दिस कॅपॅसिटर ॲज रेजिस्टर बिकॉज द व्हॅल्यू ऑफ दिस बोथ एलिमेंट्स आर गिवन इन ओहम. अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. डिटर्मिनंट मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं नाही आहे इथं. डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं खूपच इझी आहे. ते आपण फर्स्ट इयरमध्ये किंवा थर्ड सेमिस्टरमध्ये ऑलरेडी आपण केलेलं आहे खूप वेळा. व्हिडिओ पॉज करा, प्रॉब्लेम लिहून घ्या. अशाच प्रकारे आपण आपले सर्व प्रॉब्लेम्स प्रिव्हियस इयर अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये आलेले प्रिव्हियस इयर प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन प्लस थेरोटिकल पार्ट ऑफ नेटवर्क थेरी आपण सर्व आपल्या या बॅचमध्ये घेऊन राहिलेलो आहे. इफ यू वॉन्ट टू जॉईन द बॅच यू हॅव टू कॉल मी ऑन माय नंबर और यू हॅव टू मेसेज मी. दिवसभरात मी एक लेक्चर रेकॉर्ड करत आहे. तेच लेक्चर मी आपल्या ॲपमध्ये आपल्या ॲपमध्ये मी अपलोड करत आहे. ते तुम्हाला दिवसभरात लेक्चर पाहायचं आहे. पॅरलल रेकॉर्डिंग सुरू आहे. मला मेसेज करून सांगायचं नाही की सर आम्हाला कंप्लीट कोर्स अवेलेबल असेल तर प्रोव्हाइड करा. कंप्लीट कोर्स तसा प्रोव्हाइड होणार नाही आहे कारण की पॅरलल रेकॉर्डिंग सुरू आहे. थर्ड सेमिस्टरमध्ये आपण सुद्धा असंच प्रकारे आपण बॅच कव्हर केलेली आहे. एक M3साठी M3च्या वेळेस सुद्धा आपण अशीच बॅच कव्हर केलेली होती. आता आपण सेम पॅनलमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचची नेटवर्क थेरी अँड सिग्नल सिस्टीम हे बॅच सुरू केलेली आहे. सो स्टे कनेक्टेड विथ फिनिक्स इंजिनिअरिंग अकॅडमी. इफ यू हॅव एनी काइंड ऑफ डाऊट you can message me, you can ask me via call also. So see you in the next lecture. Thank you very much.